सर्वांचे चेहरे 2 दिवसापूर्वी आम्ही पाहिले। हे सर्व जे विरोधी पक्ष नेते वगैरे जे त्यांनी जे विवेचन केलं त्याला अनुसरून मनस्वी आनंद आम्हाला झाला। सर्वांनाच प्रश्न केले तर एवढा आनंद झाला की आम्हाला असं वाटलं की आता उत्तर पक्षामध्ये निश्चित सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवाभाऊ हा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतील, परंतु तसं काही आम्हाला पाहायला सापडत नाही। आमचा देव पृथ्वी मातेचं घरानं ऐकून इथे आला। मला तेच सांगायचं, 2.5 महिने झाले आम्ही कळकळीने पोटतिडकीने जीवाच्या आकांताने आम्ही आक्रोश करत आहोत, तरी सुद्धा तुमच्या कानावर मला असं वाटतं का जात नाही आणि गेला आता। पण फक्त आता उत्तराची अपेक्षा आम्हाला आहे। समृद्धी बाधित सर्व आमच्या शेतकऱ्यांचा सन्माननीय राठे सरांच्या नेतृत्वात हा 72वा दिवस त्याच्यामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत। सर्वांचे चेहरे 2 दिवसापूर्वी आम्ही पाहिले। हे सर्व जे विरोधी पक्ष नेते वगैरे जे त्यांनी जे विवेचन केलं त्याला अनुसरून मनस्वी आनंद आम्हाला झाला। सर्वांनाच प्रश्न केले तर एवढा आनंद झाला की आम्हाला असं वाटलं की आता उत्तर पक्षामध्ये निश्चित सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवाभाऊ हा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतील, परंतु तसं काही आम्हाला पाहायला सापडत नाही। वास्तव आमच्या ईश्वर अवतार कार्यामध्ये वर्णन करत असताना ज्यावेळेला पृथ्वी मातेला त्रास होऊ लागला त्यावेळेला खरं तर त्या पृथ्वी मातेनं, कारण पापी अभक्त दैत्य उन्मत्त झाले, ऋषी मुनी जपी तपस्वी यांना त्रास होऊ लागला। यज्ञ यागादिक सर्व जे कर्म आहेत व्रत वैकल्य हे याला कोणीही विचारत नाही। त्यावेळेला कथा कीर्तन वगैरे बंद पडले। पृथ्वी मातेनं त्यावेळेला एका गोमातेच्या वत्साचं रूप धारण केली आणि ते रूप धारण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं की आता मला काही सहन होत नाही, तेव्हा आपल्याला देवाला आमंत्रित करावंच लागते। तर तेव्हा ब्रह्मदेवान सुद्धा सांगितलं की तुम्हाला मला आणि तुला जाऊन जमणार नाही, याला संघटन आपल्याला करावं लागते। म्हणजे याच्यातून हे लक्षात घ्यायचं की त्या कालामध्ये सुद्धा संघ शक्ती कलियुग आहे। म्हणजे ब्रह्मदेवाने सुद्धा पृथ्वी मातेला सांगितलं जरी तू गोमातेच्या वत्साचं रूप धारण केलं तरी आपल्याला संघ शक्ती एकत्र करूनच लढावं लागेल। तेव्हा ब्रह्मा इंद्रा आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्दीशी हे सर्व जण संघटित होऊन तिथे गेले। त्याने पुरुषोक्त नावाचं या ठिकाणी सूक्त म्हटलं। देव प्रसन्न झाला आणि योग मायाने सांगितलं आता काळजी करू नका, आता हा गायी ब्राह्मण सर्व गोपाल 100% हा परमात्मा आता अवतार धारण करणार, या मृत्यू लोकांमध्ये येणार, असं आमच्या योग मायाने आम्हाला मध्यस्थी केली असं आम्हाला पाहायला सापडतं। आणि देव आला, पृथ्वी मातेचं घराणं ऐकून वरून देव खाली आला। मला सुद्धा तेच सांगायचं, तो देव आहे आणि देवा आणि भाऊ तुमच्या 2 नावं आहेत। मला प्रामुख्याने द्वितीय देव हा जो सर्वांचं एक रूपाने प्रकाशन करतो त्याला देव म्हणायचं। आणि तुमच्यात तर 2 शब्द आहेत, एक तर तुम्ही सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे देवा भाऊ, आणि तुम्हाला लाडक्या बहिणीने माग भाऊ ही संज्ञा दिलेली आहे। आणि जो सर्वांच्या वंचित शोषित पीडित शेतकरी आता आम्ही एवढे दुखी आहोत आणि यांच्या पाठीमागे एक रूपाने याचा उलटा अर्थ करायचा जो उभा आहे त्याचं नाव भाऊ। म्हणजे देवा भाऊ आमचा देव पृथ्वी मातेचं घराणं ऐकून इथे आला। मला तेच सांगायचं, 2.5 महिने झाले आम्ही कळकळीने पोटतिडकीने जीवाच्या आकांताने आम्ही आक्रोश करत आहोत आणि तेही लोकशाही मार्गाने, तरी सुद्धा तुमच्या कानावर मला असं वाटतं का जात नाही आणि गेला आता। पण फक्त आता उत्तराची अपेक्षा आम्हाला आहे की तुम्ही देवा भाऊ या तुमच्या नावाला साजेल असंच या ठिकाणी निर्णय घ्यावा। निश्चित रूपाने तो आपण घेतलाच पाहिजे, अन्यथा आपण आता पाहिलं एक इथं अवजार येऊ लागलेले आहे। 16 तारखेला याचा अवडंबर होऊन आपल्या प्रशासनाला धावपळ होऊ नये याची काळजी आता देवा भाऊकडेच आम्ही लोटलेली आहे।